सर्जेराव हरी सुतार. सर्जेराव हरी सुतार. अच्छा अच्छा. आपल्याकडं 1 महिन्याआधी आपण काय शुगरसाठी म्हणून काय घेऊन गेला होता आपलं? नॅचरल नॅरोबिक काय डी आणि टी. डी आणि टी हे 2 तुम्ही घेऊन गेला होता. कोणासाठी घेऊन गेला होता? आमच्या मिसेससाठी घेऊन गेलो. मिसेससाठी घेऊन गेला होता. अच्छा अच्छा. तर आता हे चालू करण्याआधी काय रिपोर्ट होता आता तुमचा? चालू करण्याआधी बरेच म्हणजे याच्यामध्ये फास्टिंगमध्ये किंवा रेग्युलरमध्ये याच्यामध्ये 300च्या पुढं, 300-350च्या पुढं शुगरची लेवल. अच्छा, म्हणजे हे चालू करण्या अगोदर तुमची 300च्या प्लस शुगर होती. त्याच्या खाली काही येत नव्हती. 400 एकदा आलेले आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर म्हणजे तुमच्या त्यावेळी गोळ्याही चालू होत्या आणि बाकीच्या ट्रीटमेंट चालू असताना देखील 300च्या पेक्षा जास्त होती. अच्छा अच्छा अच्छा. गोळ्या चालू असून देखील 300-350च्या पुढे होती. अच्छा. आणि त्यावर कॉम्प्लिकेशन्स पण होते. बाकीचा त्रास हा वेगळाच. अच्छा अच्छा. मग हे आपलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे तुम्ही वापरायला चालू केलं. मग आता 1 महिना झाला म्हणताय तुम्ही. 1 महिना झाला. तर 1 महिन्यामध्ये काय काय फरक पडलाय? शुगरची लेवल पूर्णपणे खाली आल्या. अच्छा. जवळजवळ 184 अच्छा फास्टिंगची आणि जेवल्यानंतर 24 आली. बघूया, दाखवू शकता? अच्छा, म्हणजे तुमची फास्टिंग जेवणा अगोदर 184 आणि जेवणानंतर 224. अच्छा, म्हणजे 300 प्लस होती ती. 1च महिन्यामध्ये तुम्हाला इतका चांगला रिझल्ट आलाय. एका महिन्यातच. त्याचबरोबर कॉम्प्लिकेशन्स काय काय होते? कॉम्प्लिकेशन म्हणा, चिडचिड म्हणा, लघवीचा त्रास म्हणा. अच्छा. या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत. अच्छा. झोप न लागणे. अच्छा अच्छा. सगळ्या गोष्टी म्हणजे कंटाळा येणे. अच्छा. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मानसिक जे त्रास आहेत ते सगळा 12 म्हणजे एकाच महिन्यामध्ये तुम्हाला हा इतका चांगला फरक पडलेला आहे. तर आपलं हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी हे वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. अच्छा अच्छा. दुसऱ्यांदा न्यायला आलो. अच्छा अच्छा. म्हणून तुम्ही ही दुसरी बॉटल पण आता घ्यायला म्हणजे अजून शिल्लक आहे तरी पण तुम्ही हे दुसरं घ्यायला आलेला आहे. अच्छा अच्छा. धन्यवाद सर. आपल्या संस्थेच्या माध्यमातून असंच जो तुम्हाला आलेला रिझल्ट तुमच्या पै पाहुणे कुटुंब तुमच्या मित्रपरिवारालाही सांगा. जसा रिझल्ट तुम्हाला आलाय तसेच अनेक लोक या व्याधीतून बाहेर तुमच्या माध्यमातून यावेत हेच संस्थेतर्फे सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू.